येऊन बसलो इथं, बरोबर आहे. आम्हाला काय आम्हाला काही काम धंदे असे काही लोक विचार करतात, त्यांच्या भावनेशी खेळतात, बरोबर आहे की नाही. परंतु मला तुमच्याशी भावनेशी नाही खेळायचंय, आपल्याला आपल्या पॉइंटला सुरुवात करायची. तर मित्रांनो, इयत्ता 9वीचं बरं का, बरोबर ऐका ना, इयत्ता 9वीचा आपण काय करतो माहिती का, तर 9th स्टँडर्डचा विज्ञान विषय आपण शिकतोय. आणि विज्ञान विषय शिकत असताना विज्ञान मध्ये आपला कोणता लेसन चालू आहे, कोणी सांगताय का? कोणता लेसन चालू आहे आपला? ठीक आहे. तर 9th सायन्स मध्ये आपलं फर्स्ट लेसन सुरू आहे, त्याचं नाव आहे लॉ ऑफ मोशन, यानी की गतीचे नियम. तर या गतीचे नियम लेसन मध्ये आपल्याला या कुठल्याही ऑब्जेक्टची जी गती असते, मोशन असते, त्या मोशनशी निगडीत या ठिकाणी काय केलेलं आहे, काही समीकरण सांगितलेले आहे. जेव्हा कुठली वस्तू काय होते, गतिमान होते, गतिमान झाल्यानंतर त्या गोष्टीचे काही कन्सेप्ट बदलतात. काय काय बदलतं बरं, तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता की जी वस्तू गतिमान आहे, पहिली गोष्ट ती वस्तू जी गतिमान आहे तिची काय होतं, विस्थापन होतं, जागा बदलते ना. आपण व्याख्या बघतानाच काय सांगितलं, जेव्हा एखादी वस्तू काय करत असते, सभोवतालाच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल तर तेव्हा ती वस्तू कशी असते, गतिमान असते. किंवा काय म्हणतो, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. सध्या आपण बघतो तो फॅन, तर फॅनचे जे पाते ते काय करायला लागले, पोझिशन चेंज करताय. कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, आपल्या रिस्पेक्ट मध्ये. आपण कशा आहोत, वी आर रेस्ट, बरोबर आहे. मग ह्या ज्या ऑब्जेक्ट आहेत, ह्या ऑब्जेक्टला काय असतं, सगळ्यात पहिली गोष्ट ती काय होतं, त्यांचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं. ए पोझिशनला एक ऑब्जेक्ट आहे, समजा हा आपला गणेश आहे, हा पुढे ए जवळ आहे, तो पुढे गेला, तो गेला तुमच्या बी पोझिशनला. बी पोझिशनला गेल्यानंतर हा जो गणेश आहे त्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं, बरोबर आहे. आणि डिस्प्लेसमेंट होण्यासाठी त्याला काय करावं लागलं, त्याची काही काय करावं लागेल, व्हेलॉसिटी पकडावं लागेल. व्हेलॉसिटी म्हणजे काय, वेग, तो वेग त्याला पकडावा लागला. तर त्याचा सुरुवातीचा वेग जो होता तो काय होता, u होता, बरोबर आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय होती त्याची, u. इनिशियल व्हेलॉसिटी u होती. ज्यावेळी तो b जवळ जायला लागला त्याच्यावर त्याची व्हेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. काय असेल त्याची व्हेलॉसिटी, v. बरं, u पासून v होण्यामध्ये त्याला काही काय लागला असेल, टाइम लागला असेल. आणि पुन्हा व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत आहे, व्हेलॉसिटी म्हणजे वेगामध्ये बदल होतोय, त्यासाठी त्याचं काय झालं ना, काय झालं, वेग बदलातील दराला काय म्हणतात, वेग बदलातील दराला काय म्हणतात, कोण बोलते, काय म्हणते, चेंज इन व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी कशाला म्हणतात, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, द चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. वेग बदल भागिले काळ, म्हणजे त्याला कसं लिहितो आपण, v मायनस u भागिले t. कशाचं सूत्र आहे, अरे हे सूत्र कशाचं आहे, हे सूत्र कशाचं आहे, कोणी सांगताय का, कशाचं आहे, ऍक्सेलरेशन सूत्र आहे, बरोबर आहे. याच्या ह्या 4 ते 5 कन्सेप्ट आपल्याला लक्षात असले पाहिजे. पहिली गोष्ट काय सांगितलं तुम्हाला मी, u काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, v काय, फायनल व्हेलॉसिटी. ओके, याला आपण म्हणतो आरंभ वेग, हा काय होतो, अंतिम वेग. आरंभ पासून अंतिम पर्यंत जाण्यासाठी लागतो टाइम लागतो, काळ लागतो, वेळ लागतो, बरोबर आहे. आणि हे होत असताना तिथे काय होतं, त्वरण होतं, ऍक्सलरेशन होतं. याचा संबंध सांगणारे आपले 3 इक्वेशन आहेत. कोणी दिले आपल्याला, मी नाही दिले, कोण दिले सांगू शकता, कोण तुम्ही सांगा बरं, कोण सांगतं, कोण सांगता, तू सांगते का बा, तू सांगते, कोणते इक्वेशन आहे ते, कोणते 3 इक्वेशन आहेत. सगळ्यात पहिले इक्वेशन आहे, सांगा, पहिले इक्वेशन काय बोलताय का, कोणी बोलताय, v
प्लस कशाचं रिलेशन दाखवत आहे? व्हेलॉसिटी आणि टाइम. व्हेलॉसिटी टाइम किंवा वेग व काल संबंधाचं समीकरण. दुसरं समीकरण कोणतं समीकरण आहे? हे कशातलं आहे? शाबाश. डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन म्हणजे विस्थापन आणि काल संबंधाचं समीकरण. तिसरं समीकरण हे काय व्हेलॉसिटी. हे काय? डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन. नाटक होतं कोणाचं? वेग आणि विस्थापन. ह्या तिघाचं आपण काय केलं आता? हे तिन्ही समीकरण आपण मिळवलेले. सर हे समीकरण कसे मिळवले आपण? तर हे मिळवण्यासाठी आपण काय केलं असेल कोण सांगतो? याचा आपण आलेख वापर केला आणि आलेखाचा वापर करून आपण याचं सविस्तर नियोजन केलं. बघायचं मग हे तीन समीकरण आपल्याला कशी मिळाली बघायचं. ठीक आहे, आपण बघूया मग हे तीन समीकरण कशी मिळाली. आपल्याला आता पहिलं बघायचं. ठीक आहे, बघा यासाठी आपण काय करतो? आलेख काढतो. काय करतो? सगळ्यात पहिलं इक्वेशन कोणतं येते? व्हेलॉसिटी टाइम इक्वेशन. कोणतं समीकरण? वेग काल समीकरण. ठीक आहे, काय ते आपल्याला काय मिळवायचं? काय? v = u + कुठलंही काम करत असताना, कुठलंही कार्य करत असताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय पाहिजे. मला काय पाहिजे बाबा? मी हे जे काही करणार आहे, मी ट्युशनला आलो, आज संडे आहे, रविवार आहे, तरी पण मी आज आलो. त्याचं कारण काय? त्याचं कारण असलं पाहिजे मला काहीतरी करायचं आहे. मी ज्या राज्यात राहतो, महाराष्ट्रात राहतो, मी ज्या देशात राहतो, त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा ज्या राज्यात राहतो त्या राज्यामध्ये जुन्या जे काही महापुरुष होऊन गेले त्यांनी काय काय पराक्रम केले, मी त्यांच्यात काय घेतलं हे महत्त्वाचं आहे. हे आपण घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला कधी प्रश्न पडला पाहिजे आधी की मला काय पाहिजे, व्हिच थिंग आय वॉन्ट. त्यासाठी आपण काय करू? आपण हे इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. याच्याकरता आपण एक काय करू? एक छोटासा आलेख काढतो. तो आलेख असा आहे, तो आलेख आहे आपला वेग जो y अक्षावर घेतो आपण आणि x ऍक्सिस वरती. x ऍक्सिस वर काय घेतो आपण? तर x ऍक्सिस वरती आपण घेतो टाइम. x ऍक्सिस वर काय घ्यायचा? टाइम. टाइम म्हणजे काय घ्यायचा? वेळ घ्यायचा. आणि इकडे काय घ्यायचं आहे? व्हेलॉसिटी घ्यायची आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय घ्यायचं आहे? वेग घ्यायचा आहे. तर एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे, ती वस्तू या C पोझिशन जवळ आहे आणि जेव्हा तिचा वेग काय होता? u होता. म्हणजे कोणता वेग आहे हा? इनिशियल फायनल इनिशियल. ती ऑब्जेक्ट C पोझिशन पासून निघाली, C पॉइंट पासून निघाली आणि निघाल्यानंतर तिचा वेग कसा आहे? युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड आहे. युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड म्हणजे कसा? एक समान त्वरित वेग. म्हणजे आपण जे काही वेग वाढवतो सारखा वाढवतो असं नाही केलं, असं केलं फक्त नाही, वाढवलं कमी केलं असं नाही केलं. इन्क्रीज करत गेलो, युनिफॉर्म इन्क्रीज करत गेलो, सारखा वेग वाढवत गेलो. गाडी चालवताना पण जे डिसिप्लिन ड्रायव्हर असतात ते बरोबर डिसिप्लिन ड्राईव्ह करतात आणि आपण तसं करत नाही. तसं करायला पाहिजे. त्यांना आयुष्यामध्ये डिसिप्लिन आली तर आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा रँडमनेस नाही येत. चालता चालता धडकलं, दवाखान्यात गेलं, 2-4 महिन्याकरता फ्रॅक्चर, बोंबललं त्याचं आयुष्य. बरोबर आहे. पुढं मग भरतीत जॉईन व्हायना ना, आर्मीत जॉईन व्हायना ना, कशात व्हायना.
बरोबर आहे. असे काही काही आयुष्यात अनावश्यक घटना घडत असतात. मग युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट आहे आणि मग ती ऑब्जेक्ट सी पोझिशन पासून निघालं कुठपर्यंत जाऊन पोहोचलं ते व्हेलॉसिटी हे दोन्ही पोहोचलं बी पर्यंत. कुठपर्यंत गेलं ते बी. हा ग्राफ आपण बघितलं तर ग्राफ किंवा आलेख बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं यथं जी वस्तू आहे तिचा वेग कसा वाढत गेलेला आहे सेम सारखा वाढत गेलेला आहे युनिफॉर्म झालेला आहे. बरोबर आहे. मग कुठपर्यंत गेला सी पासून डी पर्यंत. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी त्याला काय लागला असा टाइम लागला. किती टाइम लागला तो इथे पॉइंट आहे तर टाइम लागला समजा आपण याला असं एक पॅरलल लाईन काढली. कोणत्या ऍक्सिसला आहे कोणता ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस. हा कोणता आहे वाय ऍक्सिसला आपण एक पॅरलल लाईन काढली. ती पॅरलल लाईन ज्या पॉइंटला टच झाली त्याला ई नाव दिलं. हा ओ पासून ई पर्यंतचा काय आहे टाइम आहे. आणि त्याच्यानंतर व्हेलॉसिटी किती झाली होती त्याची फायनल व्हेलॉसिटी त्याच्यासाठी आपण एक पॅरलल लाईन ड्रॉ केली अशी याला नाव दिलं डीबी. ह्या डी पोझिशन वर गेल्यानंतर ओ पासून डी पर्यंत गेलं. उलट झालं काय एक काम करूया डी उलट झालं. आपण याला काय केलं इथं सी घेऊया इथं काय करू डी घेऊ जेणेकरून काय होईल बी सी डी अल्फाबेटिकली येईल. बरोबर आहे. तर डी पोझिशन वर ऑब्जेक्ट होता तो डी पर्यंत गेला. बी पर्यंत जाण्यासाठी डी तक जाने के लिए उसको क्या हुआ तो उसको टाइम लग गया टी. ओके. और उसका वेलोसिटी चेंज हो गया. त्याचा वेग काय झाला बदलला. u चा काय झाला v झाला. बरोबर आहे. मग u चा v झाला म्हणजे त्या ठिकाणी युनिट टाइम मध्ये त्याचं ऍक्सेलरेशन झालं. त्याचं काय झालं त्वरण झालं ऍक्सेलरेशन झालं. अशा वेळी आपण या ठिकाणी काय करतो आपण आपल्याला मिळवायचं हे इक्वेशन आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं एक पॅरलल लाईन ड्रॉ केली एक्स ऍक्सिसला म्हणजे हा जो ओई आहे तोच आमचा हा बीसी असणार आहे. असंच आपण एक पॅरलल लाईन घेतला अशी ड्रॉ केली. आपला जो ए पॉइंट राहिला होता तो ए पॉइंट आपण इथे काढू शकतो. ए पॉइंट हा कुठे आहे ए हा बी आणि ई च्या मध्ये आहे दरम्यान आहे बिटवीन आहे. झाला का तुमचा मॅथ पेपर तुमचं पहिलं लेसन सुरू बेसिक कन्सेप्ट जॉमेट्री झाला. त्याच्यामध्ये बिटवीननेस आहे का बिटवीननेस दरम्यान का जो हा ए पॉइंट आहे हा बी आणि ई च्या मध्ये आहे. तो कसं का पाहतो आपण डिस्टन्स बिटवीन बी अँड ई इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन ए बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए बी असं घेतो का आपण ते. मला वाटतं पहिलाच पॉइंट घेतो पहिल्याच लेसन मधला आहे की नाही. तर आता आपल्याला या ठिकाणी काय काय कळालं या ठिकाणी आपल्याला दिसलं की हा जो ओडी आहे हा ओडी काय आहे ओडी काय हा ओडी जो आहे ओडी म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी आहे. बरोबर आहे. ओडी काय तुमचा यू आहे आणि यू काय तुम्हाला यू काय सांगितलं तुम्ही ई काय यू काय आहे इनिशियल वेलोसिटी कोणाची आउटेसरची आउटेसरची इनिशियल वेलोसिटी ते कोण गेलं इथं पर्यंत एक ऑब्जेक्ट गेला एक वस्तू गेली ना त्या वस्तूचा काय झाला हा आरंभ आहे. आरंभ म्हणजे कोणता आधीचा का नंतरचा आधीचा का नंतरचा आधीचा आहे तो नंतर त्याचा वेग वाढला त्याचा वेग. बरोबर आहे. काय झाला तो v झाला. हा v काय आला o पासून c पर्यंतचा डिस्टन्स आहे. या ठिकाणी दिलं v म्हणजे काय तुमचा o त्याला म्हणतात आपण फायनल वेलोसिटी फायनल वेलोसिटी. बरोबर आहे. अंतिम वेग शब्द आहे त्याला अंतिम वेग समजाय ना समजताय का वरून चाललाय असं नाही ना इकडून फुगलं तिकडून गेलं फुगणीकडे हवा फुगली जाते इकडून. बरोबर आहे. तर ओडी कळालं काय आहे ओडी म्हणजे काय यू सुरुवातीचा वेग इनिशियल वेलोसिटी आणि ओसी काय आहे फायनल वेलोसिटी चेंज झाली ना ती. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये एक राहिलं आपलं हे काय समजा याच्यासाठी काय लागलं आपल्याला टाइम. टाइम काय आहे तुमचा ओई म्हणजे तुमचा काय तो टाइम. टाइम कसा लागला हा वेग बदलण्यासाठी लागला वस्तूला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदू जवळ जाण्यासाठी लागला. त्याचं काय झालं आणखी विस्थापन झालं ना कुठून झालं विस्थापन तर डी पोझिशन पासून डी पर्यंत गेलं. तर डी पासून कुठे गेलो बाबा डी पर्यंत. त्याचं यस काय आलं यस आलं त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बाबा सर डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन होते. ठीक आहे. आता आपल्याला समीकरण बनायचं आहे. तर समीकरण काढण्यासाठी आपण अगोदर काय करतो त्वरणाचं सूत्र घेतो. आता आपण लिहिलं होतं ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता तो ऍक्सेलरेशन बरोबर काय असतं
चेंज इन वेलोसिटी अपॉन टाउ। तो उसको क्या लिखते हैं अपन? चेंज इन वेलोसिटी मतलब फाइनल वेलोसिटी v, इनिशियल वेलोसिटी u अपॉन क्या होता है t। आता याच्यापैकी हा v काय आहे? v काय तुमचा? ओसी आहे ना, आणि u काय तुमचा? ओडी। आपण मध्ये काय टाइम। आता इकडे बघा, ह्या ग्राफ मध्ये चांगलं बघा बरं का, उघडाडोळी आणि बघा। हा जो तुमचा ओसी आहे बघा बरं व्यवस्थित, हा जो तुमचा ओसी आहे, जर जो हा ओसी आहे, ह्या ओसी मधून ओडी काढून घेतला काय हा तुमचा पूर्ण काय आहे? हा तुमचा काय पूर्ण ओसी, त्याच्यातून काय घेतलं? हे काढून घेतलं काय आहे? ओडी। व्यवस्थित पहा का, हा ओ पासून सी पर्यंत आहे, त्यातून काय केलं आपण? ओडी काढून घेतलं काय राहिलं? डीसी राहिलं। तर आपण याला डीसी लिहू शकतो। तकलीफ होईल का कोणाला? नाही ना, लक्ष बरं का, बघा बघ इकडे, हा उघडा डोळे बघा नीट। हा ए ऍजिटीत राहिला, ह्या पी ला काय केलं आपण? इकडे घेतलं। टी जर आपण इकडे घेतला तर हा झाला एटी, आणि हे याला काय लिहिलं आपल्याला? ओसी मायनस ओडीला काय लिहिता येतं? डीसी लिहिता येते किंवा सीडी लिहिता येते। याला 1 नंबर द्यायचा, दिला 1 नंबर, बरोबर आहे? अरे दिला का? ठीक आहे। नंतर आता सेकंड याच्यामध्ये काय करायचं आपण? सेकंड याच्यामध्ये आपण काय केलं? ह्या हा जो y ऍक्सिस आहे याला हा पॅरलल काढला। काय काढला? काय केलं आपण? इथं ड्रॉ केला, ड्रॉ BE पॅरलल टू y ऍक्सिस। काय केलं आपण? BE समांतर y अक्षाला व AD कोणाला पॅरलल काढला? कोणाला काढला? हा कोणता ऍक्सिस आहे? ऍक्सिस अक्ष कोणता आहे? एक्स ऍक्सिस। काय लागणार या ठिकाणी? हा जो तुमचा AD आहे, हा AD कोणाला पॅरलल काढायचा? कोणत्या ऍक्सिसला पॅरलल काढायचा? एक्स ऍक्सिसला पॅरलल काढायचा व AD समांतर एक्स अक्ष काढले, बरोबर आहे? मग काय झालं? तुमचा जो हा BE आहे हा पॅरलल येतो तुमचा OC ला, म्हणजे एक्स ऍक्सिसला। तर तुम्ही BE बरोबर काय लिहू शकता सांगा बरं? BE बरोबर काय येतं? आता तुमचा बिटवीन चा पॉइंट याच्यामध्ये येतो, कोणतं येतं ते? BE बरोबर काय असणार आहे? AB अधिक AE असणार आहे, किंवा तुम्ही त्याला काय लिहू शकता? BA अधिक काय लिहू शकता? AE लिहू शकता, बरोबर आहे? तो जो तुमचा BE आहे तोच तुमचा काय असणार आहे? OC। शाबाश। त्याच्यानंतर जो तुमचा BA असणार आहे तो तुमचा काय असणार आहे? CD किंवा DC असणार आहे। इथे काय लिहू तुम्ही? CD लिहा, प्लस AE काय असणार आहे तुमचा? DO असणार आहे किंवा OD असणार आहे। ओडी बाबा ना, ओडी। आता याच्यात काय केलं? फक्त काय केलं कळलं का? तुमच्या BE काय घेतलं? सॉरी, हा BE OC घेतला, BA बरोबर काय घेतला? DC घेतला, आणि तुमचा जो AE आहे हा AE त्याच्या बरोबर काय घेतला? ओडी घेतला, बरोबर आहे? आता याच्यात किती दाखवायचं? फक्त तुमचा OC काय सापडतो? OC तुम्हाला सापडला का? OC पुढे OC काय तुमचा? OC काय? OC काय V आहे ना। CD काय तुमचा? CD AT आहे, आणि प्लस ओडी काय नवा? ओडी काय? U। V U प्लस AT। हेच तुमचं पहिलं समीकरण। अरे हेच समीकरण पहिलं हेच होतं ना। काय केलं? फक्त सुरुवात आपण आरंभ ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला घेतला, ऍक्सेलरेशन मध्ये टाकलं फक्त या ठिकाणी V बरोबर काय घ्यायचं? तुमचा OC घ्यायचा, U बरोबर घ्यायचं तुमचा ओडी। तर ह्या OC मधून ओडी जर काढला तर राहिला आपला CD, आणि ह्या T ला इकडे घेऊन CD बरोबर AT दाखवलं। नंतर आपण काय केलं? y ऍक्सिसला BE पॅरलल काढला आणि x ऍक्सिसला AD पॅरलल काढला। त्याच्यामुळे या ठिकाणी काय तयार झालंय? एक काय तयार झाला? हा पॅरलोग्राम तयार झाला। पॅरलोग्राम मध्ये अपोजिट साइड कॉन्ग्रेट असतात,
म्हणून तुमचा जो ओसी होता ओसी बरोबर तुम्ही डी घेतलं. थोडक्यात ह्या डी ला काय लिहिलं आपण डी बरोबर बी ए आपण ए लिहिलं. बी ए बरोबर घ्यायचं सीडी ए बरोबर घ्यायचं ओडी बरोबर आहे. आणि त्याच्यात फक्त काय करायचं किमती टाकायच्या. किमती टाकले की आपल्याला आपलं समीकरण भेटून जातं. जर परीक्षेला हे आलं तर आपल्याला हे लिहिता येईल का? जर हे लिहिता आलं तर आपल्याला 11-12 फिजिक्स मध्ये जे डेरिव्हेशन आहे बोर्डाच्या पेपर मध्ये तर ते सोपे जातील बरोबर आहे. फिजिक्स ह्या विषयाला लईच टफ मानून घेतलेले लोकांनी. कारण फिजिक्सच्या नावावर एक स्पेशल क्लासेस चालू झाले पीडब्ल्यू बरोबर की नाही. फिजिक्स वाला बरोबर की नाही. तो बायोवाला मॅथवाला कोणी केलते बायोवाला मॅथवाला. मला वाटतं आपण मॅथवाला चालू करा मॅथवाला आहे की नाही. आपण करू चालू टाईम लागेल मॅथवाला चालू करू ठीक आहे. मॅथवाला हा पुढच्या वर्षी चालू करू लॉन्च करू मॅथवाला गणितवाला. मॅथवाला आणि गणितवाला मराठीमुळं नाव देऊन टाकायचं त्याला आहे की नाही. असं पहिले करायचं लक्षात आलं. आता दुसरं जे समीकरण आहे दुसरं समीकरण कोणतं आहे सांगू शकता का? दुसरं समीकरण कोणतं आहे? S इज इक्वल टू ut अधिक हाफ at चा. आता सर हे दुसरं समीकरण कसं मिळवायचं? सोपं आहे एकदम सोपं आहे. चिल्लर आहे चिल्लर लय चिल्लर. पाहिजे कसं मिळवायचं पाहिजे तुम्हाला कोणाकोणाला बघायचंय. ओके लक्ष द्या. आता ताड बसा सगळे थोडस हसा आणि समोर मारा. अरे आयुष्य हसत जाते हसत रडत पडत न जगण्यापेक्षा हसत खेळत जगायचं. कधी हसायचं कधी रडावं लागतं काय हरकत नाही. मग आपण काय करणार या ठिकाणी आपल्याला यस काढायचं का? यस काढायचं म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं या वस्तूनं जागा किती बदलली. तर तो कोणत्या पॉईंट जवळ होता डी जवळ. खरं म्हणजे तो ओ जवळ होता बरोबर. तो ओ पासून डी पर्यंत आलाय. डी पासून त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी डी पर्यंत गेली. तिथून काय झालं तो डी पर्यंत गेला. त्याला ही जी जागा व्यापली या पूर्ण जागेचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं एरिया काढायचा. एरिया काढायचा कशाचा काढायला लागेल आपल्याला ओ डी ई या पूर्ण क्षेत्रफळ काढायला लागेल. म्हणजे एरिया कशाचा काढायला लागेल आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ओ डी बीई. आता ह्या ओडीबी चं क्षेत्रफळ जर काढायचं म्हणलं त्याच्यात दोन शेप यायला लागले बघा. दिसतात का तुम्हाला दोन शेप? यस. एक शेप हा दिसतोय पहा. याचा आकार काय काय नाही हो याचा ट्रायंगल. हा कोणता आकार आहे रेक्टँगल. आपण या दोघांची एरियाची जर बेरीज कधी केली तर आपल्याला हे समीकरण भेटणार. आणि हे जे एरिया घेतला हे एरिया म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट आहे काय तुमचा विस्थापन. याच्यात काय करायला लागेल याचा एरिया म्हणजे काय करायला लागेल एरिया ऑफ काय आपण रेक्टँगलचं नाव काय आहे सांगा या. DOE किंवा ODE घेऊ शकता किंवा AEOD घेऊ शकता. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल AEOD प्लस ट्रायंगल घ्या. एरिया ऑफ ट्रायंगलचं नाव काय आहे ADB. आता दोघांच्या एरियाचा फॉर्म्युला काय काय सांगा बरं. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय लेंथ इनटू ब्रेथ. रेक्टँगलची लेंथ जर तुम्ही ओई घेतलं काही तकलीफ भंग कोणाला. लेंथ ओई घेतलं तर तकलीफ नाही होणार ना काही. ओई घेतला आपण इनटू काय करायचं त्याची ब्रेथ घ्यायची. ब्रेथ काय घेतली त्याची ओई घेतली प्लस ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय हाफ इनटू बेस इनटू हाईट. बेस काय घेतात त्याचा ए बी घेऊ शकता आणि हाईट त्याची ही घेऊ शकता किंवा बेस हा घ्या. बेस काय घ्या DA घ्या DA आणि इनटू हाईट काय घेऊ शकता BA घेऊ शकता बरोबर आहे. मला सांगा ओई काय तुमचं ओई काय टाइम. ओडी काय तुमचं या एरियाला घ्यायचं S ठीक आहे प्लस हाफ इनटू DA काय तुमचा D जो तुमचा DA आहे तोच तुमचा OE आहे. DA तुमचा काय OE आहे ना. DA तुमचा काय OE म्हणजे काय टाइम. हा घेतला टाइम इनटू BA काय तुमचा BA जो तुमचा BA आहे तो तुमचा CD आहे. आणि CD आहे ना CD काय आहे तुमचा
सीडी काय येतं सीडी 80 येतं. अरे 80 येतं ना. सिन्स काय केलं फक्त आपण इथं फक्त एकच काम केलं. बीए बरोबर काय घेतलं आपण तर ओई घेतलं आणि ओई बरोबर काय घेतलं टी आहे. आणि त्याच्यानंतर जे शेवटचं बीए घेतलं. जो बीए तो तुमचा काय येतो जो बीए तुमचा काय येतो जो बीए तुमचा सीडी येतो. सीडी बरोबर काय एटी आहे. याच्यात फक्त किती टाकल्या यस बरोबर याला आपण उलट लिहिलं फक्त यूटी प्लस हाफ इंटू टी काय होतं स्क्वेअर ऑफ टी होतं. तर हे आपलं दुसरं इक्वेशन आलं. हे तकलीफ पण अशा पद्धतीने आपण हे दोन इक्वेशन काढू शकतो. हे डेरिव्हेशन व्यवस्थित लिहून काढायचे. घरी गेल्यानंतर चांगली तयारी करायची. पहिल्या याच्यात आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला येतो b - u अपॉन t. त्याच्यात फक्त b बरोबर u बरोबर किंमत टाकायची. ओसी मायनस ओडी केलं. ग्राफवर पाहिल्यानंतर ओसी मधून ओडी जर काढलं तर आता सीडी बरोबर 80 येतं. परत त्या ठिकाणी आपण ह्या ही जे काही y ऍक्सिस आहे त्याला जो पॅरलल ऍक्सिस काढला लाईन काढली त्याच्यावरती बी सेगमेंट तयार झाला. त्या बी ला तुम्हाला काय लिहिता येतं बीए प्लस काय लिहिता येतं ए लिहिता येतं. त्याच्यात परत ते बी ला काय करायचं तर बीई ला काय करायचं ओसी लिहायचं आणि बीए ला काय करायचं सीडी लिहायचं आणि जो तुमचा एई आहे त्याला ओडी लिहायचं. हे किती टाकायचं फक्त आणि त्याच्यात किती टाकायचं आपलं पहिलं इक्वेशन भेटतं. दुसरं जर पाहिजे असेल आपल्याला एरिया काढावा लागतो. त्या दोघांची एरियाची बेरीज करायची. तिथं काय करायचं लेंथ इंटू ब्रेड्थ करायचं आणि दुसऱ्याच्यात हाफ इंटू बेस इंटू हाईट करायची. या दोघांचा एरिया जर काढला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटतं. पुढच्या याच्यात पण आपल्याला एरियाच काढायचा आहे कारण त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन आहे. बरोबर आहे की नाही. दुसऱ्याचं जर काढायचं झालं ते पण कसं करायचं सेम असंच आहे. फक्त याच्यामध्ये आपण थोडासा चेंज करतो. काय चेंज करतो बघा. हा ग्राफ तुमचा ऍज इट इज राहणार. ग्राफ तुमचा कसं राहील ऍज इट इज राहणार. ठीक आहे. आता बघा या गोष्टी जे मी इरेज केल्या त्या आपल्या तिथे पुढे उपयोगात पडणार आहे. सांगा तिसरं इक्वेशन काय आता ते इक्वेशन बघा किती छान आहे. लय भारी ते जर मिळवायचं असेल ना ते पण खूप सोपं आहे. जर बघा तुम्ही आपण ज्या गोष्टी त्या ठिकाणी इक्वेशन तिसरं आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a. हे रिलेशन कशाचं आहे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं आहे. तिसरं वाला इक्वेशन आहे. दुसरं झाला आपला दुसरा हो गया. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं इथं यस आलेले बघा. यस साठी परत आपण एरिया काढतो. पण एरिया कशाचा काढायचा तर एरिया घ्यायचा ट्रॅपेझियमचा. सांगा बरं इथं कोणता ट्रॅपेझियम दिसतो तुम्हाला दिसलं का DOBE. यस. तर त्याचा एरिया तुम्हाला काढावा लागतो. काय करावं लागतं तुम्हाला त्याचा एरिया काढावा लागतो. ठीक आहे. सर त्याचा एरिया कसा काढायचा लय अवघड नाही ते लय सोपं आहे. बघा ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. त्याचं नाव काय येतं परत तोच ट्रॅपेझियम ODBE. काय फॉर्म्युला आहे त्याचा तर हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. समांतर बाजूची बेरीज. आता याच्यातल्या समांतर बाजू कोणत्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही. ह्या दोघी आहेत का ह्या दोघी पॅरलल कोणते आहे ये दोनों है कि ये दोनों है हे दोघं पॅरलल आहे का कोण आहे पॅरलल याचं नाव काय आहे ओडी प्लस काय घेणार हा शाबाश डीई घ्यायचं आणि इंटू काय घ्यायची हाईट घ्यायची. हाईट काय येणार आहे हे घेऊ शकता तुम्ही डीए घेऊ शकता किंवा ओई घेऊ शकता. आता याच्यात फक्त किमती टाकायच्या. हे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं हे जो एरिया झाला हा एरिया म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट झाला. यस इज इक्वल टू हा 2 जर इकडे घेतला तर हा 2s होतो. बरोबर आहे. आता ओडी काय आहे तुमचं ओडी बाबा ओडी काय तुमचा यू आहे. हा 2 इकडे आलेला आहे. ठीक आहे. तू लिहायची काहीच गरज नाही आपल्याला. बघा याच्यामध्ये ओडी घेतला आपला किती ओडी किती आहे बाबा यू प्लस बीई किती आहे बीई म्हणजे काय तुमचा ओसी. ओसी काय
व्ही म्हणजे तुमचा ओसी आहे. ओसी काय एक मिनिट याला ओसी लिहू शकता इंटू ओई काय तुमचा टाइम. ओसी काय सांगा 2s इज इक्वल टू u प्लस ओसी. ओसी म्हणजे काय ओसी काय तुमचा ओसी जो आहे तो आहे तुमचा व्ही. ठीक आहे इंटू काय करायचं टी करायचं. याला काय करायचं याला एक नंबर घ्यायचा. आता आपल्याकडे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो लिहिला होता. कोणता आहे ये a इज इक्वल टू v मायनस u अपॉन टाइम. तर याच्यापैकी तुम्ही काय करू शकता याला या टाइमला इकडे घेऊ शकता. टाइम जर इकडे आला इकडं तर टाइम बरोबर काय येतं v मायनस u अपॉन a. तर हे टाइमचा फॉर्म्युला पुढे पुट करायचा याच्यामध्ये पुट करायचा. बरोबर आहे. याला आपण काय लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 काय आहे 2s इज इक्वल टू याला लिहिता येतं v प्लस u. लिहिता येतं का u प्लस v ला काय लिहिता येतं काय लिहिता u प्लस v ला v प्लस v लिहिता येतो. आणि t बरोबर काय पुट करायचंय काय पुट करायचंय v मायनस u अपॉन a. ह्या a ला काय करायचं हा डिवाइड मध्ये आहे त्याला मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं. ते झालं 2as. याला काय लिहिता येतं v प्लस u इनटू a मायनस u. a प्लस b इनटू a मायनस b हा फॉर्म्युला आपल्याकडे त्याला लिहिता येतं a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर आणि b स्क्वेअर म्हणजे u स्क्वेअर. मायनस u स्क्वेअर ला फक्त प्लस करायचं. हा इकडे आला v स्क्वेअर हा मायनस u स्क्वेअर काय केला प्लस केला. तर ते झालं u स्क्वेअर प्लस 2as. हे आपलं कितवं इक्वेशन अरे कितवं इक्वेशन आहे तिसरा इक्वेशन आहे. काय अडचण काही तकलीफ पब्लिक नाही ना बोर नाही झाली जास्त बोर नाही झालं. 3 इक्वेशन आहे. हे 3 इक्वेशन आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये एक कन्सेप्ट आहे फ्री फॉर्म. त्या फ्री फॉर्म मध्ये 10th स्टँडर्डला पहिल्याच लेसन मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये सेकंड लास्ट पॉइंट आहे सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे आपल्या ह्याच्यामधला. शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे एस्केपुलासिटी आणि त्याच्या आधी फ्री फॉल आहे. या वर्षी पण फ्री फॉल आहे तुम्हाला वर्क अँड एनर्जी लेसन मध्ये. बरोबर आहे. एखादी ऑब्जेक्ट फक्त काय होते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडते. एखादी ऑब्जेक्ट फक्त कशामुळे पडते फ्री मध्ये फॉल होते फुकट मध्ये पडते. पैसे घेत नाही काही नाही काही फुकट मध्ये पडते. त्याला कोणी फोर्स लावत नाही ढकलून देत नाही अशी पडते. बघा एखादा माणूस झाडावर गेला त्याचा हात सटकला पडला खाली. थोडा उंचावर गेला थोडा तोल गेला पडला खाली. कोण पडतं ते त्याचं फ्री फॉल होतं. बरोबर आहे. हे 3 इक्वेशन आहे आणि हे 3 इक्वेशन आपण काय करायची व्यवस्थित लिहून काढायची. जर चुकून उद्या याच्यावर एक्झाम घेतली याच्यातलं एखादं समीकरण तुम्हाला विचारलं तुम्हाला ते लिहिता आलं क्वेश्चन येऊ शकतो की वेग काल संबंधातील समीकरण मिळवा आलेखाच्या सहाय्याने मिळवा. डिराइव द वेलोसिटी टाइम रिले इक्वेशन बाय द युजिंग ग्राफ. ग्राफ हा काढायचा आहे आणि तिन्ही याच्यात 3 सेपरेट ग्राफ तुम्ही काढू शकता. तिन्ही याच्यामध्ये काय लिहायचं की तुमचं ओडी म्हणजे काय आहे u आहे. ओसी म्हणजे काय आहे v आहे. ओई म्हणजे काय आहे टी आहे. जो तुमचा ओई आहे तोच तुम्ही डीए घेऊ शकता. जो तुमचा सीडी आहे तोच तुमचा बीए घेऊ शकता. जो तुमचा ओडी आहे तोच तुम्ही काय घेऊ शकता ए घेऊ शकता. बरोबर आहे. हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी 3 ठिकाणी वेगवेगळं लिहू शकता. हे 3 इक्वेशन व्यवस्थित आपण डिराइव्ह केले आज. मला वाटतं तुम्हाला याच्यात काही डाऊट नाहीये. तर आला डाऊट काही तुम्हाला मी व्हिडिओची लिंक टाकून देणार आहे. परत घरी गेल्यानंतर बघू शकता. ठीक आहे.